पहिला चेंडू घेऊन शंकर, पहिलाच बॉल खोलात टाकला होता. चांगला फटका खेळतायत जयवंत यांना आपण पाहतोय. एक धाव ही अर्जित केले आणि एका धावेनिशी श्री गणेशा इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला अचोले मास्टर हरेश्वर पाटील संघनायक आहेत. प्रमोद पेडवी, निलेश दलवी, संदीप दलवी, जयवंत पाटील, विजय पाटील, राकेश मालवी, प्रल्हाद दलवी, प्रमोद भोईर, चंद्रकांत दलवी, जयेश पाटील, प्रल्हाद पाटील, विशाल पाटील. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना झेलबादच्या माध्यमातून इथे फलंदाजाला माघारी परतवलंय. लेग साइडला फुलटॉस बॉल होता, त्यावरती फटका खेळले. जेल घेण्याची संधी आहे, मात्र नो मॅन लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 धावा. बॅकफुटला स्ट्रोक केले, जबरदस्त स्ट्रोक. प्रमोद भोईर यासाठी ओळखला जातोय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शाकाहारी पद्धतीचं जेवण, मात्र रुचकर जेवण आहे असं संघ वडवली बी आणि खास करून नवघर मास्टरच्या वतीनेही आमच्यापर्यंत पोचपावती दिली गेले. समोर खेळलेत, जबरदस्त स्ट्रोक होता तिथे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर येत असताना दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्यात. बघा, आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ अंतर्गत ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये रुचकर जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. कारण खेळाडूंना काय हवं आहे, पैशाचा मोह नसतो. ट्रॉफीसाठी हे क्रिकेट होतं आणि व्यवस्थितरित्या जेवणाची व्यवस्था ठेवली तर निश्चितच त्या स्पर्धेला वाहवाही मिळताना आपण पाहिले. आणि एक संघभावना म्हणून हा खेळ खेळला जातो. 40+ हा क्रिकेट म्हणजे हा एक परिवार आहे. आणि असा एक उंच मारलेला फटका झेल सुटलेला आहे. एक 40+ जो संघ आहे एक परिवार आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यातील पूर्ण 20 टीम म्हणजे जवळजवळ 21 टीम आणि जवळजवळ 250 खेळाडू एका संघामध्ये बांधलेले आहेत. ही संघनिष्ठा अशीच कायम राहायला पाहिजे. ही आगरी कोळ्यांची ताकद आहे. आणि म्हणून आपण दर शनिवारी आणि रविवारी एकत्र येऊन हा सोहळा आहे क्रिकेटचा सोहळा दर शनिवार रविवारी आपण साजरा करतो. असा आगरी कोळ्यांची तीच मेजवानी आहे, तीच ताकद आहे आणि हा सण आहे. आणि म्हणून हा क्रिकेट राहायला पाहिजे, टिकला पाहिजे. आपला फिटनेस वाढावा, फिटनेस राहावा म्हणून हा क्रिकेट खेळला जातो.
निश्चितच नितीनजी, आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण तुम्ही केलं आहे. कारण फिटनेससाठी हे क्रिकेट जपलं गेलं पाहिजे, फिटनेससाठी हे क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे आणि त्याच कारणास्तव या क्रिकेटच्या सलोख्याने आपण आज एकापाठोपाठ एक 21 गावांमध्ये हा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाच्या हंगामातली 4थी स्पर्धा ठाणे कोपरीवरून प्रवास सुरू झाला. ठाणे कोपरीवरून वडवलीला आपण आलो, वडवलीवरनं आपण गेलो मोगरपाड्याच्या गावात, आता पालघर जिल्ह्यात आपण आलेलो आहोत. गोलंदाजी मार्गावरती योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पालघर जिल्ह्यातले जवळपास आपले 8 संघ या संघटनेशी जोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघातील 8 संघ म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की 8 संघ, याच्यात 8 गावांची बांधणी होती असं या पालघर जिल्ह्यामध्ये. एकूण आपल्या या संघामध्ये 21 संघ आहेत आणि या मास्टर संघातील उत्तम असा मास्टर संघ हा जो आपल्याला बघायला मिळतो की मास्टर क्लब क्रिकेट संघ आहे, हा 1 नंबरचा क्रिकेट संघ असा ओळखला जातो. त्याच्यामध्ये आपले भगवान दादा हे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष म्हणजे नरेशजी पाटील हे आहेत. यांनी जी बांधणी केलेली आहे हे विशेष म्हणजे ओळखण्यासारखी आहे की पूर्ण खेळाडूंना बांधून ठेवण्याचं काम आपल्या अध्यक्षाने केलेलं आहे. चांगला चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह करतायत, डीपमध्ये बॉल चालला आणि एक धाव इथे अर्जित केलंय. चांगलं क्रिकेट होते, अप्रतिम क्रिकेटचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात धावा खोऱ्याने येत होत्या, मात्र संध्याकाळच्या सत्रात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मोहक असे वातावरण, म्हणजेच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हवेचा झोत या मैदानावरती निश्चितच पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. आणि जसा जसा क्रिकेट खेळला जाईल तसं खेळण्यासाठी आणि बघणाऱ्यांची मजा होईल इतका खेळ, जोरात असा मारलेला फटका आणि उत्तम असं क्षेत्ररक्षण. 1 धाव, धावसंख्या 12. एकच धाव येते आणि धावसंख्या फलकावरती 12 धावा. तर या मैदानावरती मागच्या वर्षी मोठमोठ्या धावा आपण पाहिल्या होत्या. जवळपास प्रकाश पाटीलने 100हून अधिक धावा एकट्या फलंदाजाने कुठल्या होत्या आणि त्यामध्ये एक अर्धशतक टिवरी मास्टर संघाचा आपण पाहिला होता. आणि मागच्या वर्षी याच मैदानावरती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी कोपरी विरार मास्टर हा संघ ठरला आणि द्वितीय क्रमांकावरती टिवरी मास्टर या संघाला समाधान मानावं लागलंय. बॅकफुटला चांगला फटका, शंकर काका चेंडूला अडवतायत. बघा, वय वर्ष 60हून अधिक असलेला हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे काय बांधिलकी आहे क्रिकेटसाठी आणि खास करून शंकर काकांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीमध्ये अफलातून गोलंदाजी केली आणि तितक्याच जोमाने तो आता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 61 वय असलेले आपले खेळाडू, 61 म्हणजे आपण सांगतो की म्हातारे असं की ज्याला घरामध्येही काही किंमत नसते, परंतु या मास्टर संघामध्ये आपल्या प्रत्येक खेळाडूला किंमत आहे. जबरदस्त फटका ऑन साइडला. किरण त्या झेल खाली आले होते, तत्पूर्वी झेल निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आपण पाहिले आणि रनआउटच्या माध्यमातून आता जयवंत पाटील याच्या केलेला संपुष्टात आणलाय. दिनेश तांडेल, आज प्रोग्राम जोमात आहे वाटते. चौधरी हा दिनेश चौधरी, बलवानी जलवा केला. गोलंदाजी मार्कवरती योगेश तयार होतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं 14 धावा. प्रल्हादसाठी फुलर लेनचा चेंडू टाकला, ऑन साइडला ड्राईव्ह करतायत.
पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रमोद भोईर निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा. आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल का, मात्र 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 14 वरनं 16 वरती पोहोचली गेले. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा या फलकावरती. चांगलं क्रिकेट होत आहे. पाच बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 16. योगेश यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कोण प्रकाश जोरात आणलेला असा चेंडू. 1 धाव पूर्ण आणि त्याबरोबर दोन्ही सुरक्षित धावा काढलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 18. 2 षटकार पूर्ण आणि पाणी घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन जायचं आहे. या ओव्हरमध्ये 8 रन्स, एकूण धावसंख्या 18. 2 ओव्हर आणि पाण्याचा व्यवस्था घेऊन जाणार आहे आमच्या गावातील भीम शेन. क्षेत्ररक्षण करत आहेत आणि दिलीप पाटीलने जर झेल पकडला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहुल भोईर. हेमचंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि 500 रुपये राहुल भोईर यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. म्हणजे 1000चं कॅश प्राइज आणि 500 रुपये नितीन पाटील. बघा 1500 रुपये झेल पकडला तर 1500 दिलीप पाटील यांना. जे कटआउट दिसत आहेत, बॅनर्स लागलेत आणि बॅनर्सवरती आपण राजू भोईर यांचा आणि मयूर गावडे फोटो पाहतोय. आणि मयूरजी गावडे या बॅनरला जर बॉल आदळतोय तर डायरेक्ट जर आदळला तर त्याला फलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती किरण ऑन साईडला लॉप केलंय बॉलला. डीपमध्ये बॉल चाललाय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे सहजतेने. चांगलं बॅकअप दिलंय शंकर काकांच्या माध्यमातून. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 2020. तिसऱ्या ओव्हरमधला दुसरा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 20. ओ सुपर डिलिव्हरी टॉप ऑफ द ऑफ स्टंप. बॉलला अगदी बेल्सला चुंबन घेत असताना आणि तिथे दिलीप पाटील पडलेत. त्रिपला चीज झालाय फलंदाज.
बघा दिलीप पाटीलचं आता पारितोषिक लागत आहेत आणि एक झेलसाठी 2,500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1,000 रुपये वाढले गेलेत म्हणजे निलेश यांच्या माध्यमातून आता 1,000चं कॅश प्राईज लावलं आहे. संदीप दलवी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आक्रमकतेचा सितारा आल्या आल्या बॉलला उडवलाय आउट ऑफ द पार्क. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यू सिक्स. सुपर टायमिंग. अफलातून फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले आणि पुढ्यात ठेवलेल्या बॉलला किरणवरती आक्रमण चढवले. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा या फलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा घेतली गेली आणि आणखीन एक धक्का बसतोय. षटकारानंतर परिवर्तन केलं आणि स्वतःच्या गोलंदाजीला सिद्ध केलं. फलंदाज चंद्रकांत दलवी. संदीप दलवीचा हा फटका जबरदस्त होता मात्र संदीप दलवीने इथे विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली आणि फलंदाजाला माघारी परतवलाय. धावसंख्या फलकावरती 26 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आता जिंकलं का त्यांची जोडीलास. पॅडवरती बॉल आदळलाय आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. ॲब्सोल्युटली प्लम. विकेटच्या अगदी मधोमध सापडलेत. प्रप्पा पडल्यानंतर आतमध्ये वलन घेणारा हा चेंडू आपण पाहिलात आणि फलंदाज बॅट यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. राकेश मालवे आलेत. चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित केल्यात. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 28 झाले. 3 षटकं समाप्त झालेत आणि 3 षटकांमध्ये 28 रन फलकावरती आपण पाहतोय.
विष्णू येतोय आणि पहिल्याच बॉलवरती विष्णू पाटीलने करामत केलंय. मोठी सफलता. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना प्रल्हाद दलवी गॉन. सहा फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज हरेश्वर आल्या आल्या डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळतायत. खोलात टाकलेला बॉल होता. एकदा भेटय थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि त्याचाच फायदा आता उचलला गेलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा आलेत आणि 3 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 31 धावा या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. चला दोन्ही टीम नवघर मास्टर ए आणि नवघर मास्टर ए च्या विपक्षामध्ये कोपरी विरार मास्टर टॉससाठी या. डावरे हाताचा फलंदाज राकेश मालवी आता स्ट्राईक वरती आहे. खुलात टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळतायत. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट झालाय. 2 धावा. बॉल हातातून सुटला गेलाय. निश्चितच आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 33 धावा या फलकावरती. तीन धावा आलेत आणि इथे 2 धावा आलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 33 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विष्णू तयार होतोय. फुलटॉस बॉल फटका खेळले. जबरदस्त हवाई सफर केला आणि तिथे षटकार येतोय का पाहावं लागेल. नाही यस हरचंद्र पाटील व्हेरी गुड. किशोर किनी दर्शवतायत की हा षटकार नाही. व्यवस्थितरित्या चेंडूला अडवलाय. स्टॉप केलंय आणि धावा आता मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 35 धावा. राकेश मालवीच्या बॅटमधनं हा धमाका पाहायला मिळाला होता. मात्र चौकार षटकार खेचेल काय पाहावं लागेल. इथून 40च्या पलीकडे जाण्याचा मनसुबा राखावा लागेल. खोलात टाकलेला चेंडू समोर खेळले. जबरदस्त पटका आहे.
मात्र दुसऱ्या धावेसाठी वलाले जरूर आणि 2 धावा तिथे अर्जित केल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 37 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही या षटकात बाकी आहे आणि उर्वरित 4 बॉल एकच आहे का? 1 बॉलचा खेळ बाकी आहे. एकच बॉलचा खेळ बाकी आहे. चला या टॉस साठी डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॅटची कडा घेतल्या. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडू मिडॉनच्या दरम्यान बोलतोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 39 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नवघर मास्टर ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोपरी विरार मास्टर टीम कॅप्टन टॉस साठी या. आपण पाहिलं तर 39 धावा. हिटर या हेमचंद्र ठाकूर हिटर कुठे असतील तर या लिहिण्यासाठी, कारण स्कोररला जेबायला आम्ही सोडतोय. बॉलिंग ट्रॅकवरती ज्ञानेश्वर आता तयार होतोय. हेमचंद्र ठाकूर हिटर या नावाने प्रसिद्ध आहेत आणि त्यांना दुसरेही नाव आहे कौला. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता, त्यावरती स्टेअर केलं. डीप मध्ये बॉल चाललाय आणि तिथे आपण पाहिलं तर स्टॉप करतायत. 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 41. 41 रन झालेत फलकावरती. चांगला फटका खेळले. स्वीप केले बॉलला. गॅप मध्ये बॉल चालला. डीप मध्ये 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता 2 धावा अर्जित केल्यात. दुहेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 43 रन जमवलेत आतापर्यंत आपण पाहतोय. चांगली जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. एखादा चौकार आला तर 50च्या आसपास पोचले जातील. नरेश दा खूप चांगली मेहनत घेत आहेत. इथे चेंडू हवेत राहिला आणि फलंदाज हरेश्वर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना फलंदाज बाद झाला.
हो जबरदस्त फटका जयेश पाटीलच्या बॅटमध्ये ड्रिपमध्ये लॉंग ऑनला बॉल वळतोय 2 धावा. सुपर टायमिंग. जयेश पाटील कॉन्फिडेंटली आहेत. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 45 धावा. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता त्यावरती चांगला फटका खेळलाय. डीप मध्ये बॉल चाललाय आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बघा टॉप ऑर्डरच्या फलंदाजावरती मजाल होती आणि टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी मात्र साफ निराश केलं. लोअर ऑर्डरचे खेळाडू राकेश मालवी, हरीश्वर पाटील आणि आता जयेश पाटील दमखम दाखवत आहेत. धावसंख्या 49. चांगला फटका ऑन साइडला चेंडूला खेळलेत. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. एक धाव आले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 50. डॉक्टर पांडुरंग पाटील आणि त्यांच्याच समवेत भूषण पाटील उपस्थित आहेत. सामना 4 षटकांचा होईल याची दखल घ्या. टॉस संपन्न झालाय. सामना 4 षटकांचा. कोपरी विरार मास्टर संघाने टॉस जिंकलाय. कोपरी विरार मास्टर संघ टॉस विन होतोय. सामने 4 षटकांचे दुसऱ्या फेरीतील असणार आहेत.
नितीन आपण तयार करू ना. नितीन भाऊ त्याला सपोर्ट करा या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद भोईर गोलंदाजी मार्गावरती आलेत पहिलं षटक हाताळण्याकरिता आणि नितीन गावडे आमच्या समवेत जोडले जातील. म्हणजे तिघेही हेवी. एका बाजूला भीमसेन, दुसऱ्या बाजूला नितीन गावडे आणि दिनेश किनी कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो 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 हॅलो. नितीनजी, क्रिकेट म्हणजे सुखदुःखाचा खेळ. कधी बॉल लो फुंडशील, कधी हार्ड पण येईल आणि तो कसा मारायचा हा खेळाडूच्या हातामध्ये आहे. याचा अर्थ क्रिकेट म्हणजे सुखदुःखाचा खेळ असतो आणि खेळ हा खेळायचा असतो. जोरात मारलेला असा फटका, 1 रन पूर्ण. राजेंद्र भोईर आणि दुसऱ्या बाजूला विष्णू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला उच्चार आता आपण ऐकलात नितीनजी गावडे यांच्या माध्यमातून. आम्हाला चांगली साथ ते देत आहेत. थोडक मोडत का होईना मात्र चांगली साथ लाभणं गरजेची गोष्ट आहे. कारण क्रिकेटच्या खेळात सलामीवीर ज्या वेळेस उतरतायत त्या वेळेस दोन्ही सलामीवीरांचा चांगला तालमेल असेल तर चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. पंचांकडे दाद मागितले. पंच बोट आकाशामध्ये उंचावत आहेत म्हणजे फलंदाज विष्णू पाटील याला जावं लागेल माघारी. जय गावडीचा निर्णय अचूक राहिला. महेश पाटीलचं बोट आकाशात. ऑप्स्टमच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू हाताळतायत. डॉट बॉल येतोय. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 1 वरती 51 करायची आहेत. 51 रन करायचे आहेत. आणि खरोखर क्रिकेटमध्ये जी मजा आहे ती मजा प्रत्येक खेळाडू आज या शिरगाव गावच्या मैदानामध्ये लुटत आहे. जोरात मारलेला फटका आणि 2 रन संघाचे झालेले आहेत. मात्र एकच धाव ते पलून पूर्ण केल्या. म्हणजे डायरेक्ट सांगितलं त्याने की 2 धावा झालेत. चांगला चेंडू हाताळला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकतायत. अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतायत आणि चांगली गोलंदाजी आणि त्याला साथ लाभली ती एसटी रक्षकाची. धावसंख्या 2 वरती 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस 1 फलंदाज बाद. आणि प्रत्येक आपण विचार करतो की 11 खेळाडू असतात आणि 11 खेळाडूमध्ये संघ भावना असणं आवश्यक आणि झेल बाद. वा, जबरदस्त झेल टिपलाय. हरीश्वर पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाजाला माघारी परत. षटक समाप्त झाले आणि नितीन भाऊ 2 वरती 2 धक्के बसलेत. टीम आता आपल्याला चौकार आणि षटकारांची आवश्यकता आहे. कैसे भी आए गेंद 6 लगाया 4.
कैसे आए गेंद 6 लगाए 4, देखने वाला फिर से बोले दिल मागे मोर. अशी खेळी खेळायची आहे. निश्चितच दिल मागे मोर आणि वन्स अगेन 4 हेच म्हणावं लागेल. चौकार आणि षटकार तुम्हाला खेचायचे आहेत. इथून 50 धावा 49 करायचे आहेत. चंद्रकांत दलवी गोलंदाजी मार्गावरती आलेत. 24 चेंडू 49 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला ज्ञानेश्वर तर दुसऱ्या बाजूला योगेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगली गोलंदाजी राहिले. पहिले षटक प्रमोद भोईरने अफलातून हाताळला. अचूक टप्पा भेदक मारा. चला टेम्पो मागे घ्या. बाउंड्री लाईनच्या मध्ये आहे टेम्पो. आतमध्ये बाहेर आणा टेम्पो. सकाळी थंडी दुपारी गरमी आणि त्याच कारणासाठी आता कूलर आलेत. कूलर बरोबर. एका बाजूला योगेश म्हणजे योगेश्वर ज्याने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गीता सांगितली आणि एका बाजूला ज्ञानेश्वर त्याच गीतेचं त्याने प्राकृतिक भाषेमध्ये रूपांतर केलं. अशी जोडी आपल्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त विश्लेषण करतायत नितीनजी गावडे. जबरदस्त अगदी आपण पाहतोय आणि सामनाही रंगतदार स्थितीत येईल यात काही शंका नाही. 2 वरती 2 धक्के बसलेत. मात्र ज्ञानेश्वर आणि योगेश यांना मात्र हा बेडा गर्क करावा लागेल. 51 धावाची मजल करायची. जबरदस्त फटका बॉलला पाठवलाय आणि तिथे जयवंत पाटील याच्या हातामध्ये बॉल विसवलाय. योगेशने नॉन स्ट्राईक एंडवरनं जरूर फटक्याचा आनंद घेतला. जयवंत आहे. एका म्हणजे अर्धा तासामध्ये हे गाणं आपले जे अध्यक्ष आहेत भगवंत पाटील आणि आपले जे उपाध्यक्ष नरेशजी पाटील यांची संकल्पना ही की पूर्ण नावं आली पाहिजे या गावामध्ये गावाची आणि त्या गावाची नावं या गाण्यामध्ये आहे. आपण पूर्ण गाणं ऐकल्यानंतर जे 18 टीम होत्या पहिल्या त्या 18 टीमची नावं या गाण्यामध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत. म्हणजे लेखक आमच्या बाजूलाच आहेत. कुणाल मुकादम आम्हाला दर्शवतायत की हे गाण्याचे लेखक कोण आहेत. तर नितीनजी गावडे जे समालोचन करतायत आमच्या संगतीला ते या गाण्याचे लेखक आहेत. हे गाणं जेव्हा हे झालं ना रिलीज झालं तर आम्ही बॅटिंगला असताना ह्यांनी लावलं तेव्हा मी 2 बाउंड्रीज मारल्या होत्या. आणि बघा लगेच पांडुरंग पाटील यांनी दर्शवलंय की हे गाणं ज्यावेळेस रिलीज झालं त्यावेळेस मी लगातार 2 बाउंड्रीज या गाण्यावरती लगावल्या होत्या. चांगला फटका अप्पीच ड्राईव्ह केलं. इथे सिंगल डबलला आता प्राधान्य देत असताना एका बाजूला जगन्नाथ आणि दुसऱ्या बाजूला योगेश. कारण चौकार षटकार येत नसतात त्यावेळेस तुम्हाला सिंगल आणि डबल या खेळीवरती तुम्हाला राहावं लागतं आणि त्यावरती निर्भर राहिलेत आतापर्यंत पाहिलं तर. म्हणजे प्रत्येक चेंडू हा चौकार आणि षटकारच मारला असा पाहिजे काही नाही. त्याच्यासाठी 1 रन 2 रन धावांची पण आवश्यकता असते आणि त्याच्याने ही मॅच आपण जिंकू शकतो. चांगला फटका स्टेअर केलं होतं शॉर्ट थर्डला. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता संघाची धावसंख्या बघा. आत्मविश्वास दुणावला. क्षेत्ररक्षण करत असताना जयेश पाटीलने सहजतेने हा बॉल अडवला. ज्या पद्धतीने फलंदाजी केली 3 बॉलवरती 7 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या तिथून मात्र आत्मविश्वास दुणावला गेला आहे. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास खूप आवश्यकता असतो. म्हणजे जे आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जशी अर्जुनाची गत झालेली होती त्याप्रमाणे हेही एक रणक्षेत्र आहे. क्रिकेट म्हणजे रणक्षेत्र आहे आणि त्या रणक्षेत्रामध्ये आत्मविश्वास ज्याचा जास्त असतो तो जिंकला जातो. असं इथे प्रॅक्टिस नाही, ज्याच्या आत्मविश्वासाच्या बलावर ही मॅच जिंकली जाते. संघनिष्ठा आणि आत्मविश्वास हा खूप आवश्यक आहे. आत्मविश्वास असणं गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये आणि 11 खेळाडूंचा जो चंबू असतो त्यामध्ये तुमचं तालमेल कसं आहे हे महत्त्वाचं ठरते. ऑन साईडला ड्राईव्ह केला. बॉल जातोय प्रल्हाद दलवीच्या हातामध्ये. तत्पूर्वी 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 9
या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. 42 रन अजूनही करायचे आहेत. बघा सिंगल डबलच्या माध्यमातून आता धावा येत आहेत. धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न करतायत हे दोन फलंदाज. कारण एका बाजूने मोठे फटके आले नाहीत. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सिंगल डबलच्या माध्यमातून पहिल्या इनिंगमध्येही धावा आल्या होत्या आणि त्याच पद्धतीने सामना रंगतोय. 2 षटकं समाप्ती अखेरीस 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत 18 आणि 18 मध्ये आता बनवायचे आहेत 42 रन. 18 चेंडूमध्ये 42 रनचं आव्हान आहे फिटनेस ग्रुपला. पंच एक बॉल आहे या षटकातला, एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, तिसऱ्या बॉलवरती 1, पुन्हा एकदा 2, त्यानंतर पुन्हा 2. 5 चेंडू झालेत, फक्त 5 झालेत चेंडू. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, ऑफ साईडला गेले त्याच्यावरती 2 आलेत, त्यानंतर 1, तिसऱ्या बॉलवरती 1 आणि आता योगेशने 2-2 काढले 2 बॉलवरती. मग एकच विकेट पहिल्या बॉलवरती. अरे गुणले काकाची चुकी होईल पण कम्प्युटर खोटं नाही बोलणार ना दादा. शेवटचा बॉल आहे 9 धावा फलकावरती. आता 19 बॉलमध्ये 42 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. 19 चेंडू 42 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना आपण पाहतोय. कोणता संघ जिंकेल ही उत्कंठा लागली गेल्या. उचली घेणाऱ्या चेंडूवरती प्रहार केला, ऑन साईडला बॉल चालला पाठीमागच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. आता चेंडू आहेत 18 मध्ये 40 करायचे आहेत जिंकण्याकरिता. डीजे फलंदाजी मार्गावरती येतोय. 18 चेंडू 40 रन करायचे आहेत. पहिलाच बॉल उडवलाय हवेत, तिथे चंद्रकांत पोचेल का बॉल पर्यंत. मात्र पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालाय. प्रल्हाद पाटील चेंडूला उचलतायत, फेकी करतायत, तद्वर मात्र 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 13 रन. मोठे फटके खेळावे लागतील, मोठे स्ट्रोक जर आले तर निश्चितच सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकते. कारण चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अजूनही 38 धावा करायच्या आहेत 17 बॉलवरती. 17 चेंडू 38 धावा हे समीकरण. थोडंसं सामना स्पीडअप करा, प्रल्हादला मी विनंती करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. खोलात टाकलेला चेंडू, ऑन साईडला चेंडू चाललाय डीपमध्ये. जयवंत बॉलला उचलतोय, फेकी करतोय. काय जबरदस्त आपण पाहतोय. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागलंय. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोचतोय. एकंदरीत आपण पाहिलं 14 धावा. 14 एकूण धावा 14 झालेले आहेत. तिसरं षटक चालू. तिसऱ्या चेंडूला जोरदार मारलेला फटका,
सीमा पलिकार कैसे भी आए गेंद 6 लगा या 4, देखने वाला फिर से बोले धीर मांगे मोर, अशा पद्धतीने मारलेला फटका योगेश याने. धावसंख्या 20, धावसंख्या 6ने वाढते 20. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 20 वरती जाऊन पोचली गेल्या. ये दिल मांगे मोर, ये दिल मांगे फोर असंच वाक्य करावं लागेल. षटकार आला आणि षटकाराने परिभाषा बदलली गेल्या. धावसंख्या 20 वरती आता बनवायचे आहेत 31 रन. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला थारा नाही या मैदानावरती. प्रवीणजी, प्रल्हाद पुन्हा एकदा फटका खेळले, जोरकस खेळलेत. आता टप्पा पडल्यानंतर चेंडू जाईल बाउंड्री पलीकडे. चौकार, जोरदार मारलेला फटका चौकार. या जोश आलेला आहे. योगेश याने मारलेला चौकार आणि धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 24 धावा. ये दिल मांगे मोर, ये दिल मांगे फोर हेच वाक्य मात्र गुणगुणताना आणि चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24 जिंकण्याकरिता 27 रनची आवश्यकता आहे. 14 मध्ये 27 करायचे आहेत जिंकण्याकरिता. चांगला चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला. डॉट बॉल येतोय. आता 13-27चं समीकरण. जसजसे चेंडू निर्धाव येतील तसतसा आत्मविश्वास धुनावेल आचोळे मास्टर संघाचा. मात्र चौकार षटकार आला तर निश्चितच पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल संघ फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा बनवला. तिथे ऑन साइडला प्रल्हाद पाटील चुकी करतोय आणि झेल तिथे निसटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. सातत्याने आम्ही म्हणत असतोय पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हेच वाक्य म्हणावं लागेल. क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज आणि गोलंदाजाला मदत मिळते ती म्हणजे क्षेत्ररक्षण. उत्तम क्षेत्ररक्षण असेल तर गोलंदाज तुमची गोलंदाजी मॅच जिंकू शकते आणि म्हणून संघनिष्ठा ही खूप आवश्यकता असते. सगळ्यांनी एकत्र शेवटचा बॉल आहे या षटकातला. खेळणं खूप महत्त्वाचं असतं. सव्वीस धावा फलकावरती. आता 12 चेंडू आणि 25 रन. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, फटाफट पाणी घेऊन जा. तत्पूर्वी या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून आगरी कोळी सांस्कृतिक सॉन्ग. सांस्कृतिक क्रीडा मंडल दमदार. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडल दमदार. थँक्यू. बघा गाण्यामध्ये उल्लेख झाला पाचगणी महाबलेश्वर गेट टुगेदर स्पर्धेचा आणि यंदाची स्पर्धा आपण पाहिलं तर प्रथमतः दमणला होणार आहे 17 आणि 18 जानेवारी आणि तदनंतर मेमध्ये 9 आणि 10चा प्रस्ताव दिला गेला आहे आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून आणि आपल्या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. म्हणजे मेच्या 9 आणि 10 तारखेला येत्या
पुढच्या वर्षी 2026 रोजी मे मध्ये 9 आणि 10 तारखेला पाचगणी महाबळेश्वरचं गेट टुगेदर स्पर्धा होईल, यात काही शंका नाही. महाबळेश्वरला जाणं म्हणजे आपल्या क्रिकेटचा मोठा सोहळा, म्हणजे जिथे खऱ्या अर्थाने मजा केली जाते ते म्हणजे महाबळेश्वर. चांगला उल्लेख तुम्ही केलात, ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कारण इथे एक धावेते आणि एक धावेच्या मदतीने चर्चा आपण करणारच आहोत. नितीन भाऊ, पात्र सामन्याकडे जावं लागेल. 11 चेंडू 24 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. खोलात टाकलेला चेंडू होता, ऑन साइडला ड्राईव्ह करतात डीप मधून चंद्रकांत दलवी. वाह, क्या बात है, जबरदस्त ज्या पद्धतीने अंदाज वर्तवला, चेंडू खाली राहिला आणि दोन्ही पायाने त्याने तो चेंडू स्टॉप केलाय. ही कलात्मकता आपल्याला पाहायला मिळते आहे चंद्रकांत दलवीच्या माध्यमातून. आणि धावसंख्या आता 2 ने फ्लाय झाले, पुढे सरकले. एकंदरीत पाहिलं तर 29 या आकड्यावरती 22 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते आहे. 10 चेंडू 22 धावा. खोलवर चेंडू होता, पाठीमागच्या दिशेने जयेश आहे, चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम राहील का? मात्र पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. गचाल क्षेत्ररक्षणाची साथ लाभते. आता 2 धावा आणि 9 मध्ये आता 20 करायचे आहेत. सामना रंगतोय, सामना रंगतदार स्थितीत येतोय. मात्र एखादा चौकार, एखादा षटकार पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढवेल. एखादा चौकार किंवा षटकार आणणं खूप गरजेचं आहे. बघूया आपल्या संघासाठी काय खेळी करतो. आणि एक धाव. चांगला चेंडू हाताळला गेला होता, खोलात टाकलेला चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्यावरती प्रतिउत्तर नव्हतं योगेशकडे. मात्र एक चोरटी धाव इथे अर्जित केल्याने धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 32 धावा, 19 धावा करायच्या आहेत. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिचचा वापर केला, बॉलला घडवला हवाई सफर आणि प्रमोद पेडवीला बीट करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जगन्नाथच्या बॅटमधनं हा चौकार. स्थितीत येईल यात काही शंका नाही. मात्र दमखम दाखवला योगेश पाटीलने म्हणा, जगन्नाथने म्हणा, अफलातून खेळ दाखवला आणि इथे सामन्यामध्ये पुनरागमन करून दिले. फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसर या संघाचं 7 चेंडू 15 धावा, 7-15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितली, यस इज गॉन, क्या बात है. हरीश्वर पाटीलने सफलता प्राप्त केल्या. आता 6 चेंडू 15 धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. गोली चषक आहे स्वप्नाचा साकार. आमचा गोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार. आमचा गोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 15 धावा. आता हवेचा झोत वाढला गेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. पोषक असं वातावरण संध्याकाळच्या सत्रामध्ये. जबरदस्त सामना, 6-15चं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश मालवी. ज्या राकेश मालवीने आपल्या संघासाठी तारणहार खेळी केली होती तोच आता गोलंदाजीसाठी येत असताना 6-15, 1 ते 2 मोठे फटके. सामना पूर्णपणे बाजूने येईल आणि इथून 1-2 डॉट चेंडू सामना आचोळ्याच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. मात्र कोणता संघ विजयी होतोय हे पाहावं लागेल. नितीन गावडे आमच्या समवेत जोडले गेलेत, चांगलं विश्लेषण ते करतायत. नवे आहेत मात्र चांगलं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑन साइडला टक्कन आवाज आला आणि बॉल चालला इंटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. योगेश पाटील हे इज नाउ ऑन फायर. चौकार.
हवेचा चेंडूला पाठवल्याने 5-11चं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये योगेश भोईरच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. राकेश मालवीवरती आक्रमण केलंय. संध्याकाळच्या सत्रात हवेचा झोत आता वाढतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्लोअर 1 टाकला गेलाय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करतायत. आता 4 चेंडू 11 धावा. विजयी संपादन करायचं असेल तर 11 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी रन चेस हा नियम आपण यंदाच्या हंगामात बाळगलेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका खेळले. जमीनलगत बॉल चाललाय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. आता 3 मध्ये 9ची आवश्यकता आहे. सिंगल डबल या चेंडूवरती एखादा मोठा फटका शोधावा लागेल, कारण इथे 1 डॉट चेंडू तुमची डोकेडोकी वाढवेल यात काही शंका नाही. योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि योगेश भोईरच्या बॅटमधनं कलात्मक फटके आपण पाहिलेत. खोलात टाकलाय. बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. बॉल चाललाय डीपमध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा. आता 2 मध्ये 7ची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये येतोय. 2 चेंडू 7 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 2 चेंडू आणि 7 धावा. वॉट अ मॅच. जे कोणी जेवायचे बाकी राहिले असतील तर आपण जेवण करून घ्या. जेवण करायचे बाकी असतील तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाची व्यवस्था तिथे चालू आहे. 2 चेंडू 7 रन. फुलटॉस होता त्यावरती फटका खेळले जरूर, मात्र फलंदाजाला पाठवलंय रनआउटच्या माध्यमातून माघारी. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल आ बैल मुझे मार. शैलेश येते आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज शैलेश भोईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळतायत आणि बॉलला पाठवले तिथे सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव येईल आणि पाहता पाहता चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने हा सामना संपुष्टात आलाय. अभिनंदन आचोळे मास्टर.